एक गण सापडतो. आणि या गणाचे अधिपती, या तीनही गणाचे अधिपती ज्यांचं नाव गणपती, हे तिन्ही गण ज्यांच्या आधिपत्याखाली चालतात त्यांना गणपती म्हणतात. म्हणून आज भगवान शंकरांनी सुद्धा पार्वतीला सांगितलं, देवी तू गणपतीची आराधना कर. त्यावेळी पार्वतीने गणेशाची आराधना सुरू केली. प्रथम तुला वंदिते, प्रथम तुला वंदिते, प्रथम तुला वंदिते, ज्यावेळी गणेशाची आराधना सुरू केली त्यावेळी माता पार्वतीच्या प्रार्थनेवरती, आराधनेवरती देवादिदेव गणेश प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झालेल्या गणपतीने माता पार्वतीला विनंती केली, आई कशा करता माझी वंदना चालू आहे, कशा करता मला आज विनवणी चालू आहे. त्यावेळी माता पार्वतीने हात जोडले आणि हात जोडलेल्या पार्वती म्हणू लागल्या, ए गणेशा, माझ्या घरी तुम्ही पुत्र रूपामध्ये या. ज्यावेळी गणपतीला पुत्र रूपामध्ये या म्हणले त्यावेळी गणेशाने पहिला प्रश्न केला, आई मी तुमच्या घरी पुत्र रूपामध्ये येईल, परंतु ज्यावेळी तुम्हाला माझी अत्यंत गरज भासेल, अत्यंत आता पर्याय राहिला नाही, अशा वेळी तुमच्या घरी मी पुत्र रूपामध्ये येईल. आता मी लगेच तुमच्या घरी पुत्र रूपामध्ये येणार नाही. ज्यावेळी तुम्हाला माझी गरज भासेल त्यावेळी मी तुमच्या घरी पुत्र रूपामध्ये येईल. त्यावेळी पार्वतीने सांगितलं, म्हणले ज्यावेळी मला तीव्र गरज पडेल की आता माझ्याकडे पर्यायच नाहीये, त्यावेळी मी तुम्हाला प्रार्थना करेल, त्यावेळी तुम्ही माझ्या घरी येताल का? त्यावेळी गणपती बाप्पाने सांगितलं, हो मला वेळ लागणार नाही. ज्यावेळी तुम्हाला गरज पडेल त्यावेळी मी तुमच्या समोर प्रगट होईल. आणि ज्यावेळी गणपती बाप्पाने असं वचन दिलं त्यावेळी माता पार्वती मोठ्या आनंदित झाल्या. म्हणल्या, गणपती बाप्पा ज्यावेळी मला तुमची गरज भासेल
त्यावेळी नक्की माझ्या घरी तुम्ही बालक रूपामध्ये